हॅलो दोस्तो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत मित्र आहेत, बघू शकता. सध्या फोटोशूटला आलो आहे, पण असं वातावरण आलं आहे ना, हे बघा इथं वातावरण बघा, पूर्ण पावसाचं वातावरण. एका आपल्या समोरच्या गार्डनमध्ये आलो आहे, चिपळूणमध्येच. तुम्हाला माहितीच असेल जे कोण बघत असतील, पण जे नवीन असतील, जो नया है उनके लिए नया लग रहा होगा. अभी यहाँ से आप देख सकते हो, पीछे तलाव है. पाठीमागं तलाव असल्यामुळे इथे मगरीचा पण धोका आहे, त्याच्यामुळे इथे जायचं नाही. आणि इकडं सगळं वातावरण एकदम पावसासारखं झालेलं आहे. आणि इकडे आम्ही तर बघू शकता, जरा फोटो वगैरे काढायचे आहेत. फ़ोटो वीटो निकालने का, वीडियो निकालने का, इसलिए थोड़ा आ गया. बोला अभी मौसम भी हुआ है और ये दोनों साथ है, और दो जन है, एक जन बाहर गया है थोड़ा कुछ तो लाने के लिए. तो वीडियो में ऐसे ही बने रहो. मित्रांनो, इथं बघू शकता, आता आम्ही आलेलो आहे तिकडे चौघजण जरा फोटोशूट काढायला. इकडे दाखव रे भाई जरा. इकडे बघू शकता वातावरण कसं एकदम खतरनाक झालेलं आहे. फोटोशूट काढायला आलो होतो, पण आता इथं सगळं ऊन वगैरे गेलेलं आहे, पावसाचं वातावरण झालं आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे जरा पुढे पुढे. भावा चल ना आपल्यासोबत. आता तुम्ही इथं बघू शकता, इथं पूर्ण गार्डन वगैरे सामसूम झाला. इथं गार्डनमध्ये कुत्रे नाही आहे, फक्त आम्हीच आहोत. आप देख सकते हो इधर इधर कुछ भी नहीं. मौसम हुआ है बारिश का, तो अभी चलो आगे मिलते हैं. तर भावानं मित्रांनो आता फोटोशूट वगैरे करून झालेलं आहे. मित्र पण बोलतात की जरा आता वातावरण झालं आहे पावसाचं, पावसाचं वातावरण झालं आहे आणि आता जाण्याची वेळ पण झालेली आहे. कारण की इथं शूट करण्यासारखं काय राहिलं नाही, पूर्णपणे आता पाऊस बारीक बारीक पडायला लागलेला. आम्ही आता चाललो आहे. व्हिडिओमध्ये असंच बनत राहा, थोडं पुढं जाणार आहोत. पुढचं पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो अनिकेत आपल्यासोबत. आणि आपला जो आता नवीन मित्र आहे ज्याने मोबाईल पकडलेला आहे, त्याला जरा सध्या आपल्या व्हिडिओमध्ये यायला लागतो तो. बट आता काय बोललो होतो मी की व्हिडिओ वगैरे काय बनवायला भेटला नाही, फोटो वगैरे काढायला जास्त काही भेटले नाही. बोललो तुमच्यासाठी जरा काहीतरी कुठेतरी चाललो आहे, तर दाखवूया आपण सध्या कुठं चाललो आहे. आणि मित्रांनो, जास्त करून इथे कधी आलात तर ह्या बाजूच्या तलावामध्ये जाऊ नका. इथं काय रे मगरचं एकदम हे आहे, सावधान राहायला लागतं. तर आलात तर कधी फक्त इथं आतल्या जागेत फोटोशूट वगैरे काढू शकता आपल्या इथं ते जवळ. तर दुसरं काय बोलू होतो मी, इकडं पण बस पूर्ण गार्डन आहे ते सामसूम आहे, कोणच नाही. आम्ही तिघं चौघं मित्र चालू. तर व्हिडिओमध्ये असंच बनत राहा. इथं बघू शकता आता फोटोशूट वगैरे मागाशीच झालेलं होतं. तर मित्र काय बोलले, जरा पाऊस येते, पावसात आहे ना आंघोळ करून जाऊया. आणि सगळे बोलतात पण जाऊया. पण सध्याच्या इथं आता तुम्ही वातावरण बघितलं, तुम्हाला आवडलं का नाही मला कमेंटमध्ये सांगा. पण आपला व्हिडिओ असंच चालू राहणार आहे. जरा पुढे ये ना भाई. तिथे इथून जरा समोरून पुढे गेलात ना, तर पुढे स्विमिंग पूल आहे. एका तासाचे 40 रुपये घेतात ना रे, 50 रुपये. आता सध्या गरमीचं सीझन चालू आहे म्हणून 50 रुपये. आणि त्याच्यात बर्फ पण टाकतात जास्त. बर्फ पण असतो, कारण की काय काय जणांना ना जास्त पाणी उबळ वाटतं, म्हणजे गरम वाटतं, आणि म्हणून ते बोलतात बर्फ टाका. आतमध्ये गरमी असते ना, आतमध्ये प्रत्येक जण गरमी फेकत असतो याच्यात. भावाला पण दाखव, भावाला जास्त भावाला दाखव. ह्याला जास्त माहिती आहे, कारण की हा इथे सारखा येतो. अरे तो बाकी मित्रांनो, हा आमचा व्हिडिओचा व्हिडिओ क्रिएटर आहे. याला सगळं काय माहिती असते, व्हिडिओ क्रिएटर आहे हा. आणि मी काय बोलतो माहिती आहे भावा, बघ आता तू पण आपल्यासोबत आलाय, तुला आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे का नाही? हा भाव लास्टर है, क्या बोलना. तो भाई लोग अभी क्या कर रहे हैं, अभी हम इधर से जा रहे हैं थोड़ा दूर. हे भावानं जायचं ना. तर आपला छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब. चला, त्याला तो आरामात झेपवतो. त्याला बोल ना काढायला, काय व्हिडिओ बनवायचा. भावानं आता विचार विनिमय चाललेला आहे, जरा भाईच्या आपल्या गाडीवर व्हिडिओ काढायचा आहे. काय बोला पण काढायचा शब्द काय होता? विचार विनिमय म्हणजे काय? म्हणजे आपण विचारपूस करतोय रे, काय करायचं आणि काय. कॉन्व्हर्सेशन एवढं माहिती आहे रे. कॉन्व्हर्सेशन 10वी पास झालोय. भावाचं काय चाललंय आपले? भाव म्हणतोय मला फनी व्हिडिओ सांग ना आपल्याला, एक फनी व्हिडिओ काय एक काढलाच का ना. ह्याला बघा, अरे आपला नवीन मित्र, पण भाव काही सांगत नाही, कंटेंट देत नाही आपल्याला. काय सांग ना काय. तो म्हणतोय माझ्या इकडून तिकडून पाणी गावाकडचं काहीतरी विचार. गावाकडचं शरीरातून पाणी निघतं, शरीरातनं पाणी निघतंय उन्हाळ्यामध्ये, त्यासाठी उपाय सांगा याला कमेंटमध्ये. एकच तर होल कुठनं निघणार, काय बोलणार आता याला. आधी तिकडचं पाणी पण सुकलेलं आहे पूर्णपणे, बघू शकता तुम्ही. आणि तिथं समोरच स्विमिंग पूल दिसतोय. दिसलं काय बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, हा स्विमिंग पूल आहे. दिसला असेल, लांबनच दाखवतोय तुम्हाला, कारण की तो दिसत नाही. भाऊ आपल्याला आता पुलच मारायचं. बघूया कोण तू पण मारतोस ना? मी नाही मारणार. तू मारशील? बघ ना काय झालं. बघूया भाऊ ना, पुलच कोण जास्त मारतोय. मी मारतो पहिला, चल. भाऊ ना, आता मी पुलच मारतोय, जरा वरती चढतोय, बघू शकता तुम्ही. भाऊ इकडे ना जरा जवळ, इथे समोर. असेच ना रे. हे बघा कसा पुलक मारतोय बघा. बस हे बस, आता मोडशील.
तर आम्हाला डोक्यावर घेऊन जायला लागेल. हात पुढे करत जा आणि पुशच ना हे मार. परत रिटर्न फिरायचंय. चालेल. परत रिटर्न फिरून दाखव सर, बघू दे कसं दाखवतात. मित्रांनो तुम्ही बघू शकता का, भाऊ पहिल्यांदा गेला आणि परत रिटर्न दाखव. परत रिटर्न फिरायचंय 4 वेळा. मी हा पोझिशन मारशील काय आणि अबघ दाखवू दे बघ. हा पोझिशन जो मारेल ना बघ रे आण्या दाखव ना. बघ हा पोझिशन मारेल. बघू शकता सा मित्रांनो माझा भाव कसा पुलअप मारतोय बघा. काय बोलतोय अजून? अरे हो 2 पुलअप मारल्यास काय मोठा बॉडी बिल्डर झालास काय? तू किती मारशील दाखव. मी काय जाऊ, मी नाही मारू शकत. अंग दुखायला लागले बुवा, आपण तेच. जिमर आहोत. मग आपण कधीतरी मारणार. मग. उद्या मला कामाला कोणी जिम केले? 15 दिवस केले तू सोडून दिला. अरे पण मी जिम मित्रांनो मी जिम कधी केले मागच्या 2025 ला गेली होती. हे बघू शकतो बघू काय शकता की विषय काय झालाय. मी जिम करत नाही पण आता माझी हालत झाली खराब. आता मला उद्या उठवल का नाही माहिती ना. उद्या का? सांगणार आता उठवायला यार. उद्या आपल्याला कामाला जायचं आहे आणि मी माझ्या भावाच्या ब्लॉग मध्ये आलोय. काय बोलणार तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही. इथं बघू शकता यांचा फोटोशूट चाललेला आहे. काय करतात काय नाही सांगू शकत नाही. फोटोशूट बघा किती एकदम खतरनाक चालू आहे. आणि इथे जिरामलाच का दिसतंय का इथं असं वातावरण पण बघू शकता इकडचं कसं एकदम क्लायमेट बघा क्लायमेट. आणि क्लायमेट मध्ये 4 माणसं फक्त आली तिथं कारण दुसरं कोण आहे नाही. ओके तर भावानं आता आम्ही दोघं बघू शकता इथं. आता हम दोनों का अभी वीडियो वगैरह निकाल के हो चुका है, फोटो वगैरह. क्लाइमेट भी बारिश का हो चुका है तो अभी बोले हम चले जाते हैं. तर भावानं आता घरात चाललोय बाय बाय. तुम्ही पण आमच्यासोबत पार्टी येत असेल तर या कारण की आम्ही चाललोय घरात बाय.